मावळतीचे रंग म्हणजे 40-50 नंतरचे आयुष्य कसे असावे याबद्दलचा माझा स्वलिखित लेख मी वाचून दाखवते. मावळतीला फुललेले 40 नंतरचे रंग, आजवर होते सारे संसारात दंग. नवी आशा नवे तरंग, साधना आमची रंगारंग. भंगले जरी शरीर उत्साह ठेवू अभंग, नको कसली कुरकूर मनात नवे उमंग. आनंदाच्या लहरीने उठवू नवे तरंग, आयुष्यभराची दोस्ती करू संग संग. मन चिरतरुण ठेवावे आणि इच्छा जबरदस्त असावी, तर वाढते वय हे आनंदाने घालवता येते. पहाटेचा मंद थंडगार वारा, पक्ष्यांची किलबिल, फुलांचा सुगंध, क्षितिजावर उगवतीची शेंदुरी लाली, अशा रम्य प्रसन्न वातावरणात मावळतीचे सप्तरंग येथे खुलतात. वयाच्या सुमारे 50च्या आसपासचा महिलांचा घोळका नित्यनियमाने येथे बागडतो. ओंकाराच्या सुरांनी झाडे वेली आनंदून जातात. त्यांच्या हास्याला जणू पक्षीही दाद देतात. मग गाण्यांची किंवा भजनांची सुंदर तान, जसे की कोकिळेलाही हेवा वाटावा. भक्तिगीतांवर टाळ्यांची साथ, नंतर मनसोक्त गप्पांची मैफिल आणि मग आरामात 10 ते 15 तरुणींची स्वारी पार्क बाहेर पडते. गेट बाहेर सरबताच्या गाड्यांवर फुलपाखरांप्रमाणे झुंबड उडते. आरोग्यवर्धक सरबत, करेला, आवळा, तुळशी, कडुलिंब वगैरे सरबत. आणि त्यानंतर बाय बाय शिव म्हणून सायंकाळची 5 वाजता भेटण्याचे प्रॉमिस करत एकमेकींचा निरोप घेतात. संध्याकाळी देवदर्शन आणि मग पुन्हा एखादा भेळ किंवा पाणीपुरीचा गाडा. अशा प्रकारे तरुणपणी संसाराच्या रडगाड्यात राहून गेलेले छंद पुरे करतात. जगायचे राहून गेले आता त्या जगत असतात आणि विमानाचे पंख लावून जग फिरत असतात. या वयात संसारातून निवृत्ती घेतलेली असते. घरातील फारशी जबाबदारी नसते. कुठे जाण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. कोण काय म्हणेल याची पर्वा नसते. भरजरी साड्यांची हौस राहिलेली नसते. दागिन्यांची फारशी आवड नसते. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र आणि कानात बारीक कुड्या किंवा रिंगा, बस संपलं तिचं नटणं. बरोबर अनुभवांची शिदोरी असते. कुरकुरणाऱ्या तब्येतीची तक्रार नसते. नातवंडांसोबत लहान होते. मुलीची ती मैत्रीण होते. सुनेची मैत्रीण होण्याचा प्रयत्न करते. गाणी, गोष्टी, गप्पा, छंद, स्वतःची स्पेस जपते. मैत्रिणींवर जीवापाड प्रेम करते. वाढते वय म्हणजे काय हो? वाढते वय ही आनंदी जीवन जगण्यासाठी कधीही समस्या असू शकत नाही आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. शरीर चांगले असेल तर कोणत्याही वयात अपूर्ण राहिलेल्या गोष्टी, छंद आपण पूर्ण करू शकतो. बाय बाय आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.